एखादी व्यक्ती जेव्हा स्थूल किंवा लठ्ठ असते, तिचं वजन जास्त असतं, ती नेहमी एक प्रकारचं टार्गेट असते. तिच्या आजूबाजूची व्यक्ती तिला नेहमी टार्गेट करत असतात, की तुझं वजनच जास्त आहे, तुझं वजन तू कधी कमी करणार, तू आळशीच आहेस, तुझ्यामध्ये विल पॉवर नाही, तू एक्सरसाइज नाही करत, तू खादाड आहेस. अशा प्रकारे कमेंट्स तिला डेली बेसिसवर ऐकायला मिळतात. पण यात त्या व्यक्तीची चूक नाही आहे. तुम्ही हे जे ब्लेम करतायत याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आपल्या शरीराची बायोकेमिस्ट्री माहीत नाही आहे. आपल्या शरीराचं वजन हे हार्मोन्सवर डिपेंड असतं. यामध्ये इन्सुलिन आणि कार्टिसोल हे हार्मोन्स मोठा रोल प्ले करतात. ह्या हार्मोनचं जेव्हा असंतुलन होतं त्यावेळेस आपल्याला खूप भूक लागते, वारंवार खाण्याची इच्छा होते, कितीही खाल्लं तरी आपलं पोट भरत नाही. तुम्ही जर सतत ताणतणावामध्ये असाल, कमी झोप घेत असाल, तर तुम्हाला क्रेविंग्ज व्हायला लागतात आणि त्यातल्या त्यात शुगरी आणि रिफाईंड फूडचं तुम्हाला क्रेविंग व्हायला लागतं. कॉर्टिसॉल आणि इन्सुलिनमुळं विसरल फॅट वाढायला मदत होते. त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर इन्सुलिनची पातळी जास्त असेल तर रक्तातील वाढलेल्या इन्सुलिनचं एकच काम आहे, एनर्जी स्टोअर करणं. आणि तो कुठं करणार? फॅटमध्ये. म्हणजे त्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केला, कॅलरी डिफिशिट केली, कमी कॅलरी खाल्ल्या, तरीसुद्धा त्यांनी जे काही कॅलरी खाल्ल्यात त्याचं सगळं रूपांतर फॅटमध्ये करणं हे त्या इन्सुलिनचं काम आहे. आणि यावर उपाय काय आहे? तर तुमच्या शरीरातलं तुम्ही इन्सुलिन कमी करा. याच्यासाठी तुम्हाला शुगरी आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट टाळलं पाहिजे. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट कंट्रोल केलं पाहिजे. तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन आणि फॅट जास्तीत जास्त प्रमाणात असलं पाहिजे. तुम्हाला कार्बोहायड्रेट घ्यायचं असेल तर तुम्ही ते लंचच्या वेळेस घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं 10 मिनिट्स पेस वॉकिंग किंवा एक्सरसाइज करा. तुमचं रात्रीचं जेवण झोपण्याच्या 4 ते 5 तास आधी झालं पाहिजे. एक्सरसाइज करा आणि त्यातल्या त्यात स्ट्रेंथ एक्सरसाइज करा. जेव्हा स्ट्रेंथ एक्सरसाइज होते तेव्हा आपल्या शरीरातली फॅट कमी होतं आणि त्या जागी मसल्स तयार व्हायला लागतात. मसल्स आपल्या शरीरातील ग्लुकोज घेतात. जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते, आपोआपच इन्सुलिनची पातळीसुद्धा कमी व्हायला लागते. चांगली झोप घ्या, स्ट्रेस मॅनेजमेंट करा आणि माइंडफुल ईटिंग करा.